फलटण, आवाज जनतेचा. हॅलो फलटणकर, मी तुमच्यातलाच एक तुमचा मित्र इंद्रा तुमच्या सर्वांचं रोकठोकमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्ते. आज आपल्याकडे आलेले आहेत सचिन रमेश अहिवळे, प्रभाग क्रमांक 3 मधून. चला तर मग त्यांच्याबरोबर रोकठोक गप्पा मारू. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की आता तुम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहेच राजकारणाचा आणि या सगळ्या गोष्टींचा, तर मग यावेळेस असं काय वेगळं आहे की जे तुम्ही प्रभागासाठी करणार आहात, तुमच्या लोकांसाठी काही करणार आहात? गेल्या टर्मला मी फलटण नगरपालिकेमध्ये नगरसेवक तर होतोच. गेल्या टर्ममध्ये ज्या काही गोष्टी प्रभागामध्ये राहिल्या असतील त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं लोकांची गरज आहे ती पाण्याची. ज्या सत्ताधारी लोकांकडे नगरपालिका होती त्यांनी गेले 30 वर्षामध्ये पिण्याची लाईन गटारामधूनच घेतलेली आहे. तर माझं पहिलं विजन हे आहे की महिलांना आणि सगळ्या नागरिकांना माझ्या प्रभागातल्या स्वच्छ आणि चांगलं पाणी उपलब्ध होण्यासाठी पिण्याच्या पाईपलाईन बदलण्याची गरज आहे. हे करत असतानाच ज्या ज्या ठिकाणी लाईटची सोय नाही त्या ठिकाणी नवीन खांब बसवण्याची, त्याचबरोबर नवीन खांब बसवत असतानाच ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नाही त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करून मुलांच्या शिक्षणासाठी ज्या ज्या ठिकाणी प्रभागामध्ये जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी अंगणवाडी बालवाडी सुरू करण्याचा माझा मानस आहे. याच्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करणार आहे. मला हे विचारायचं आहे की आता इतके वर्ष तुम्ही काम करताय, ठीक आहे, लोक तुमच्या संपर्कात तर असतीलच, पण जी लोक आता नवीन आली आहेत किंवा बाबा ज्यांच्याकडे तुमचा फोन नंबर नाही, त्यांनी तुम्हाला कसा संपर्क साधायचा किंवा त्यांची काही अडचण असेल तर तुमच्यावरून कशा पोचवल्या जातील? गेले 9 वर्ष झालं मी माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील आणि आत्ताचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय श्री शमशेरदादा नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. प्रभागामध्ये काम करत असताना 24 तास मी नागरिकांसाठी उपलब्ध असतो. जवळजवळ 90% लोकांकडे प्रभागातल्या माझा फोन नंबर आहे. कोणतंही काम म्हणजे त्याच्यामध्ये दवाखाना आला, पोलीस स्टेशन आले, सर्व शासकीय कार्यालय आले, या सर्व शासकीय कार्यामधले जे जे काही कामं असतील ते मी स्वतः जाऊन नागरिकांबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवत असतो आणि याच्यापुढेही सोडवत राहणार आहे ही मी 100% याच्यामार्फत सांगू इच्छितो. हे करतच असतो आहे. पण ज्या ज्या वेळेस मी कधीही रात्र बघितली नाही, कधीही दिवस बघितला नाही, 24 तास वेळ हा मी प्रभागासाठी आणि प्रभागातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे माझी प्रभागातील नागरिकांना विनंती आहे की आपण मला पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. त्याचबरोबर माझ्याबरोबर महिला उमेदवार आहेत सुलक्षणा सरगर, यांनाही आपण संधी द्यावी आणि आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री शमशेरदादा हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत, यांनाही संधी द्या. निश्चितच गेल्या 5 वर्षामध्ये मी विरोधी पक्षामध्ये होतो, पण आत्ता 100% खासदार साहेबांची सत्ता येणार आहे आणि या सत्ता परिवर्तनाच्या मध्ये माझा प्रभाग मी निश्चितच नंदनवन केल्याशिवाय सोडणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. तर आता माझा म्हणजे शेवटचाच प्रश्न म्हणता येईल, कारण तुम्ही त्यात बऱ्याच गोष्टी करतच आहात लोकांसाठी. माझा हा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही एक नगरसेवक म्हणून लाईट खड्डे बिड्डे ह्या तर गोष्टी ज्या प्रभागात गरजेच्या त्या तर करणारच आहात, पण वैयक्तिकरित्या म्हणजे प्रत्येक माणसाला तुमचा कसा काय उपयोग होईल किंवा तुमच्याकडनं अशी कुठली मदत होऊ शकेल त्याबद्दल काही आयडिया? माझ्या प्रभागामध्ये महिला सक्षमीकरण करण्यासाठी जो काही छोटे मोठे उद्योग असतील तो घर बसल्या महिलांना देण्याचा माझा मानस आहे. हे करत असतानाच प्रभागामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याच्यासाठी प्रभागामध्ये जे जे प्रमुख चौक आहेत त्या चौकामध्ये CCTV बसवण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहे, या समाज मंदिरामध्ये जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना MPSC आणि UPSCचा अभ्यास करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आणि चांगली अशी मी लायब्ररी उभी करण्याचा माझा मानस आहे. त्याचबरोबर जे कैलासवासी हिंदूराव नाईक निंबाळकर
यांच्या नावाने प्रभागामध्ये मोफत रुग्णवाहिका चालू करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गेले 5 वर्ष झालं मी विरोधी गटामध्ये नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये होतो. ह्या गोष्टी मला विरोधात राहून करता आल्या नाहीत. पाणी, लाईट, त्याचबरोबर गटर, ह्या सगळ्या गोष्टी मी करतच आलो आहे, पण ह्या गोष्टी माझ्याकडून राहून गेलेल्या आहेत. निश्चितच महिलांचं सक्षमीकरण करणं, विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत रुग्णवाहिका निर्माण करून देणे हा माझा प्रामुख्याने मानस आहे. निश्चितच माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नगरपालिकेमध्ये सत्ता येणार आहे. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि प्रभागाला घेऊन, तुमच्या इथल्या लोकांना घेऊन तुमचं काय दृष्टिकोन आहे तो तुम्ही आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, याबद्दल खरंच आभारी आहोत. धन्यवाद. 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 चला तर मग भेटूया पुढच्या भागात. नवीन प्रभाग, नवीन उमेदवार. अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.